मराठा आरक्षण समितीच्या अध्यक्षांना कॅबिनेट दर्जाच्या सुविधा, अध्यक्षांना 4.5 लाख आणि सदस्यांना 4 लाखांचं मासिक मानधन. राज्यात JN-1 व्हेरियंटच्या रुग्णांच्या संख्येत वाढ, 110 पैकी पुण्यामध्ये JN-1चे 91 रुग्ण. केंद्रीय जीएसटी विभागाची संभाजीनगरमध्ये अतिशय मोठी कारवाई, 200 ते 250 कोटींची बोगस बिल्स काढून 50 कोटींचा जीएसटी बुडवला. 6 जिल्ह्यांमधल्या 200 कंत्राटदारांचा समावेश. IPS अधिकारी रश्मी शुक्ला राज्याच्या नव्या पोलीस महासंचालक, DGP पदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी. ऊसतोड मजुरांच्या समस्यांबाबत पुण्यामध्ये पंकजा मुंडे आणि शरद पवारांची बैठक. ऊसतोड कामगारांना 34% दरवाढ तर मुकादमांच्या कमिशनमध्ये 1% वाढ करण्याचा निर्णय. अयोध्येतील राम मंदिराच्या प्रवेशद्वारावर हत्ती, सिंह, हनुमान आणि गरुडाच्या मूर्ती विराजमान. राजस्थानमधील गुलाबी सँडस्टोननं या मूर्ती घडवलेल्या आहेत. चीनच्या सरकारी वृत्तपत्रामध्ये भारत आणि पंतप्रधान मोदींचं तोंड भरून कौतुक. मोदींच्या नेतृत्वात भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये मोठे बदल झाल्याचं निरीक्षण नोंदवलं. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज चौथ्यांदा समन्स पाठवण्याची शक्यता. आतापर्यंत एकदाही चौकशीला केजरीवाल गेलेले नाहीत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.